नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वीतील जे आपलं युनिट 5 आहे ते काय झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे. तर मुलांनो, आपण युनिट 5.1 पासून तर म्हणजे 5.1 पासून तर 5.6 पर्यंत जे काही चॅप्टर, पोएम जे काही आपण अभ्यासलेलं आहे, तर त्याच्यावर मुलांनो आता आपण काय करूया, रिव्हिजन करूया. तर आपण मुलांनो युनिट 5चं युनिट 5.1 ते 5.4 पर्यंत जे काही शिकलेलो आहोत, त्याचं ॲक्टिव्हिटीद्वारे, आपण खेळाद्वारे म्हणजे गेमद्वारे आणि याचे प्रश्न उत्तर काय करूया, आपण अभ्यासूया. तर चला मुलांनो, आपण काय करूया, युनिट 5चं 5.1 टू 5.4 पर्यंत जे काही अभ्यासक्रम अभ्यासलेला आहे आपण, त्या प्रश्न उत्तराच्या माध्यमातून किंवा ज्या फिलिंग द ब्लँक्स आहेत, ट्रू ऑर फॉल्स आहेत, प्रश्नांची उत्तरे आहेत, टेस्ट आहेत, तर ते काय करूया आपण, त्याद्वारे आपण रिव्हिजन करूया. चला मग मुलांनो, जी आपली पहिली स्टेप आहे ती आहे मुलांनो ॲक्टिव्हिटी. तर ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे, तर आपल्याला प्रश्न आहेत ते आपण आधी वाचून घेऊ. त्याचे ऑप्शन पण दिलेले आहेत, दिसतात इथे ऑप्शन. आणि आपल्याला हे जे ऑप्शन आहेत किंवा हे जे पर्याय आहेत, तर त्याचं योग्य उत्तर काय आपल्याला त्याच्यासमोर, आपल्याला प्रश्नाच्या समोर लावायचं आहे. तर बघा, आपला पहिला प्रश्न काय आहे, रीड द सेंटेन्स, ड्रॅग अँड ड्रॉप द राईट वर्ड. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, रीड द सेंटेन्स, हे जे सेंटेन्स दिलेले आहे आपल्याला पूर्ण शब्द वाचायचा आहे आणि याच्यातला जो योग्य उत्तर आहे, जे आपल्याला वर दिसते ग्रीन रंगामध्ये, तर ते आपल्याला असं ड्रॅग म्हणजे दाबून ते काय करायचं आहे, तिथे जो पर्याय दिलेला आहे तिथे आपल्याला ते ड्रॉप करायचं आहे, म्हणजेच लावायचं आहे. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे आपला, मॅच द रायमिंग वर्ड्स. तर आपल्याला ही जी पोएम मध्ये काहीतरी रायमिंग वर्ड्स जे असतात, म्हणजे त्यांचे उच्चार काय असतात, सारखे असतात. थोडा एक दोन स्पेलिंग वेगळे असतात, पण त्यांचे जे शेवट म्हणजे पोएमच्या शेवटचे ज्या शब्द असतात त्यांचा उच्चार काय असतो, एकसारखा असतो. तर बघा, इथे काय दिलेलं आहे, पहिलं आपल्याला ऑप्शनमध्ये बघा, कोल्ड आहे, स्काय आहे आणि सॉन्ग. आणि बघा खाली रेड अक्षरांमध्ये काय दिलेलं आहे, हाय, ओल्ड आणि लॉंग. तर बघा, पहिले आपण याचे अर्थ समजून घेऊया. कोल्ड म्हणजेच काय मुलांनो, तर थंड. कोल्ड म्हणजे थंड. स्काय म्हणजे काय, आकाश. आणि सॉन्ग म्हणजे काय, गाणं गाणं. ठीक आहे, सॉन्ग म्हणजे गीत. आता बघा, इथे हाय म्हणजेच काय, HIGH, हाय म्हणजे उंच. OLD, ओल्ड म्हणजेच काय, म्हातारा. आणि लॉंग म्हणजेच काय, LONG, लॉंग म्हणजेच काय, लांब. तर बघा, आपल्याला याचे रायमिंग वर्ड्स आपल्याला हे करायचं आहे, म्हणजे रायमिंग वर्ड्स लावायचं आहे. तर म्हणजे सारखे उच्चार पाहिजे आपल्याला. तर बघा, इथे पहिलं काय आहे, हाय. हायच्या सोबत जर आपण कोल्ड म्हटलं, हाय, कोल्ड, असं वाटतं का आपल्याला रायमिंग एकसारखं उच्चार? नाही वाटत. मग हाय, स्काय, हाय, स्काय. तर बघा, याच्यात रायमिंग वाटतो, म्हणजे सारखं असं रायमिंग एकसारखा उच्चार आल्यासारखं वाटतं. हाय, सॉन्ग. हाय आणि सॉन्ग हे पण असं रायमिंग वर्ड्स वाटत नाही. तर बघा, हायची जी योग्य रायमिंग वर्ड्स काय आहे, हाय, स्काय, म्हणजे यांचे उच्चार सिमिलर आहेत. तर बघा, हायच्या समोर जो हायचा जो रायमिंग वर्ड आहे तो काय आहे, स्काय आहे. तर बघा, आपण ड्रॅग आणि ड्रॉप केलेला आहे, त्याला असं दाबून ठेवलं आणि इथे ड्रॉप करून आपण लावलेलं आहे. आता दुसरा बघा, ओल्ड. बघा, ओल्ड, ओल्ड. आता हे जे पहिलं ऑप्शन आहे ते आपण बोलून बघू. ओल्ड, कोल्ड. वाटतं आपल्याला रायमिंग वर्ड? हो, इथे वाटतंय. मग आहे ओल्ड सॉन्ग. रायमिंग वर्ड वाटतं का? नाही. मग बघा, ओल्डचं जे रायमिंग वर्ड आहे ते काय येईल मुलांना? ओल्डचं जे रायमिंग वर्ड आहे ते येईल कोल्ड. तर आपलं उत्तर काय आहे? बरोबर आहे. मग लॉंग, आणि ऑब्व्हियसली लॉंगचं जे रायमिंग वर्ड आहे ते काय आहे? सिमिलर शब्द कुठला आहे? लॉंग, सॉन्ग. लॉंग, सॉन्ग. वाटतं आपल्याला रायमिंग सारखे उच्चार वाटतात. तर बघा, जे पहिलं आहे ते काय आहे, रायमिंग वर्ड्स, हाय, स्काय. असं रायमिंग वर्ड वाटतं आपल्याला. ओल्ड, कोल्ड, लॉंग, सॉन्ग. हे झालं आपलं पहिलं उत्तर, जे आपण काय रायमिंग वर्ड्स योग्य रीतीने सोडवलेलं आहे. आता बघूया आपला दुसरा प्रश्न काय आहे, वाचूया आपण. बघा मुलांनो, जेव्हाही तुम्ही सोडवता तेव्हा प्रश्न काय, म्हणजे वाचून घ्या आणि तिथे काय करायचं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे, म्हणजे चुका व्हायला नकोत. बघा, इथे फिलिंग द ब्लँक्स म्हणजेच काय, आपल्याला रिकाम्या जागा पूर्ण करा. तर बघा, इथे आपल्याला 2 ऑप्शन दिलेली आहेत इथे खाली. आणि आता आपल्याला हा सेंटेन्स काय करायचा आहे, वाचायचा आहे. बघा, काय दिलेलं आहे, आय सॉ यू टॉस द डॅश ऑन हाय. तर काय येईल, आय सॉ यू टॉस म्हणजे मी तुला उंच उडवताना पाहिलेलं आहे, ऑन हाय. तर काय उंच उडवताना पाहिलेलं असेल मुलांना? पहिला ऑप्शन आहे काइट्स, काइट्स आहे. आणि दुसरं ऑप्शन आहे बलून्स. तर अकॉर्डिंग टू आपल्या पोएमनुसार काय येईल, आय सॉ यू टॉस द काइट्स. काय येईल, काइट्स ऑन द
हाय म्हणजे आपल्याला जी विंड पोयम होती त्याच्यातली ही काय आहे, ओळ आहे, ही त्याच्यातली लाईन आहे. त्याच्यात म्हणजे कवी म्हणतो की आय सॉ यू टॉस द काइट्स ऑन द स्काय, म्हणजे मी तुला आकाशात उंच काय पतंग उडवताना पाहिलेलं आहे. तर उत्तर आहे मुलांनो काइट्स. आता बघूया आपला जो तिसरा प्रश्न आहे तो काय आहे, वाचूया. आर यू अ बिस्ट ऑफ फील्ड अँड डॅश फॉरेस्ट ऑर ट्री. ही जी ओळ आहे ही कुठल्या पोयम मधली आहे, द विंड. तर त्याच्यातलीच ही ओळ आहे. तर आठवा तुम्ही बघा, आर यू अ बिस्ट ऑफ फील्ड अँड डॅश फॉरेस्ट किंवा ट्री. तर बघा, आर यू बिस्ट, बिस्ट म्हणजे तू असा प्राणी आहेस का जो तू फील्ड म्हणजे शेतात आढळतो. आणि तर काय येईल मुलांना, आपल्या पोएम मध्ये कुठला शब्द होता, फॉरेस्ट होतं की ट्री होतं. काय येईल योग्य उत्तर, अगदी बरोबर आहे. तर इथे उत्तर येईल ट्री. आर यू अ बेस्ट ऑफ फील्ड अँड ट्री म्हणजे तू काही जणू काही तू शेतातला किंवा झाडावरचा एक मोठा प्राणी आहेस का. तर इथे काय येईल, ट्री हे उत्तर काय आहे, योग्य आहे. आता आपण चौथा प्रश्न वाचूया, काय दिलेला आहे. इथे पण फिलिंग द ब्लँक्स आहे. द लिटिल बॉय चिन बिगॅन टू. तर हे बघा, ही आपल्याला एक छोटीशी स्टोरी होती. त्या स्टोरी मधला हा सेंटेन्स आहे. तर द लिटिल बॉय चिन बिगॅन, काय वॉबल झाली की ट्रबल झाली. वॉबल म्हणजे असं थरथरणे आणि ट्रबल म्हणजे मुलांना त्रास. तर काय येईल, द लिटिल बॉय चिन बिगॅन टू वॉबल म्हणजे लहान मुलांची जी हनुवटी आहे ती अशी थरथरायला लागली. तर आपलं उत्तर वॉबल हे काय आहे, अगदी बरोबर आहे. आता आपण पाचवा प्रश्न बघूया मुलांना, काय आहे ते. नेम ऑफ द ग्रीडी किंग. आता आपण द गोल्डन टच हा काय ही स्टोरी अभ्यासलेली होती. तर त्याच्यात आपण कॅरेक्टर पाहिलेलं होतं. मिडास होता, त्याची मुलगी होती मेरी गोल्ड. ते कॅरेक्टर आपण अभ्यासलेले आहे. तर बघा, नेम ऑफ द ग्रीडी किंग, जो लालची राजा होता त्याचं नाव काय होतं मुलांनो, मिडास होता की हरक्युलस, काय होता, व्हेरी गुड. त्या ग्रीडी राजाचं नाव होतं मिडास. नेम ऑफ द ग्रीडी किंग मिडास. बघूया आता आपण सहाव्या प्रश्नाकडे वळूया, काय दिलेलं आहे बघा. काय आहे, किंग मिडास हॅड अ ड्रीम ऑफ डॅश टच म्हणजे किंग मिडासचं एक स्वप्न होतं की त्याला असं टच प्राप्त व्हावं. तर कुठलं गोल्डन टच येईल मुलांना की सिल्वर. काय येईल उत्तर, अगदी बरोबर आहे तुमचं. तर काय आहे, गोल्डन टच म्हणजे त्याला सोन्याचा स्पर्श, म्हणजे ज्या वस्तूला हात लावेल ते कशात कन्वर्ट झालं पाहिजे होतं, त्याला गोल्डमध्ये. तर काय आहे, द किंग मिडास हॅड अ ड्रीम ऑफ गोल्डन टच. तर आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता आपण सातवा प्रश्न बघूया मुलांना, काय दिलेला आहे बघा. नेम ऑफ द प्रिन्सेस. प्रिन्सेसचं नाव काय होतं, राजा मिडासच्या याच्यात एक प्रिन्सेस होती म्हणजे त्याची डॉटर होती, मुलगी होती. तिचं नाव काय होतं, रोज होतं की मेरीगोल्ड होतं. काय होतं मुलांना, मेरीगोल्ड. नेम ऑफ द प्रिन्सेस, तर उत्तर आहे आपलं मेरीगोल्ड. सोपे प्रश्न आहेत मुलांना, कारण हा आपला अभ्यास म्हणजे शिकवून झालेला आहे. तुम्हाला याचे उत्तर फटाफट द्यायला पाहिजे. किंग मिडास वॉज काउंटिंग हिज गोल्ड इन अ, म्हणजे किंग मिडास होता, त्याच्याकडे जी सोन्याची नाणी होती, शिक्के होते, कॉइन्स, तर तो कुठे मोजायचा मुलांना, त्याचा डार्क सेलरमध्ये की त्याच्या बेडरूममध्ये, कुठे मोजायचा, व्हेरी गुड. तर किंग मिडास त्याचे जे सोन्याचे कॉइन्स होते, त्याची संपत्ती होती, डार्क सेलर म्हणजे तळघरात जाऊन तो काय करायचा, अंधाऱ्या खोलीत जाऊन ते काउंट करायचा. बघूया आता 9th नंबरचा जो प्रश्न आहे, काय दिलेला आहे बघा. ग्रीन लिव्स अ फ्लोटिंग डॅश ऑफ द फोम. आता बघा, ही जी पोयम होती वेअर गोज टू बोट आपण अभ्यासलेली आहे, त्याच्यातली ही लाईन आहे. काय दिलेलं आहे, ग्रीन लिव्स अ फ्लोटिंग म्हणजे जे हिरवे जे पानं होते ते फ्लोट करत होते. ते कुठे, पॅलेसेस की कॅसल फ्लोटिंग ऑफ द फोम. म्हणजे ग्रीन लिव्स ऑफ फ्लोटिंग, ग्रीन लिव्स म्हणजे फ्लोट करत होते, वाहायचे. अँड कॅसल ऑफ द फोम, तर काय येईल, प्लेसेस ऑफ द, पॅलेसेस ऑफ द फोम म्हणजे जे फोम म्हणजे जे आपलं झाग असते किंवा फेसापासून जे असं किल्ले बनायचे, तर ते त्याला काय नाव दिलं होतं, पॅलेसेस होतं की कॅसल. तर काय होतं मुलांना, इथे उत्तर आहे कॅसल. ग्रीन लिव्स ऑफ फ्लोटिंग कॅसल ऑफ द फोम म्हणजे जे जे फेस होतं त्याच्यापासून काय असं आपल्याला वाटतं, म्हणजे किल्लेच बनतायत. बघूया आता 10वा प्रश्न आहे, काय दिलेला आहे बघा. अदर लिटिल चिल्ड्रन शाल ब्रिंग माय डॅश अशोर म्हणजे दुसरी जी मुलं आहेत, दुसऱ्या प्रदेशातील जी मुलं आहेत, ती माझी जी बोट म्हणजे किनाऱ्यावर घेऊन येतील का. तर काय येईल इथे, बोट सेल की बोट सेल. काय येईल, बूट सेल की बोट सेल. तर काय आहे मुलांना, याची जी स्पेलिंग आहे ही काय आहे, बोट्स ही स्पेलिंग काय आहे, बरोबर आहे BOATS.
तर उत्तर आपलं बरोबर आहे. आता बघा शेवटचा प्रश्न आहे, काय आहे बघा, अवे डाऊन द व्हॅली, अवे डाऊन द, परत ही वेअर गोज टू बोर्ड ह्याच्यातलीच ओळ आहे ती. अवे डाऊन द व्हॅली, अवे डाऊन द हिल येईल की माउंटेन येईल? काय होतं मुलांनो? अवे डाऊन दी हिल. तर आपलं उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे मुलांनो, जे ऍक्टिव्हिटीद्वारे आपण जे लेसन किंवा ज्या पोएम अभ्यासलेल्या होत्या त्याद्वारे काय केलेलं आहे, आपण प्रश्नांची योग्य उत्तरं दिलेली आहेत. आता मुलांनो, आपण काय करूया, पुढच्या स्टेपकडे वळूया. तर बघा, पुढची स्टेप काय आहे? गेम आहे. म्हणजे आपल्याला इथे 5 गेम दिलेले आहेत आणि आपल्याला 5 गेमच्या द्वारे काय करायचं आहे, प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करायची आहे. तर बघा, सांगा मुलांनो, कुठला गेम घेऊ मी? इथे बघा, क्रिकेट आहे, म्युझिक आहे, बंदर आणि टोपीवाला आहे, कार आणि मोदक. तर कुठला घेऊ मुलांनो? मी घेते मोदकाचं गेम. ठीक आहे, म्हणजे आपण उत्तरं दिली तर तुमच्यासारखा हा छोटा मुलगा आहे, बॉय आहे, आपण जर प्रश्नांची उत्तरं दिली तर याला काय मिळतील? प्रसादाच्या स्वरूपात मोदक मिळेल. आणि काय, जर तुम्ही योग्य उत्तरं दिली तर तुम्हाला छान मार्क्स मिळतील. तर चला, तर मग आपण याला किती मोदक मिळतात, किती आपण मिळवून देऊ शकतो, आपले खरे उत्तरं देऊन ते आपण बघूया. तर बघा, पहिला प्रश्न आहे, द रायमिंग वर्ड फॉर पास इन द पोएम. म्हणजे पास हा जो पोएम मध्ये हा शब्द होता, त्याचा रायमिंग वर्ड म्हणजे त्याचा सिमिलर साऊंड वाला शब्द कुठला आहे? बघा, पास चेस सिमिलर वाटतो का? पास ग्रास. बघा, मग पास लास्ट, पास ग्लास. तर काय येईल इथे? सिमिलर शब्द कुठला आहे मुलांना? पास ग्रास. हे सिमिलर वाटतं, हे रायमिंग वर्ड्स वाटतात. तर बघा, ग्रास कुठल्या याच्याने दिलेला आहे? ब्ल्यू रंगाने दिलेला आहे. आणि काय आहे मुलांना? आपलं उत्तर बरोबर आहे. मुलाला मोदक मिळालेलं आहे. बघूया, फाइंड द ॲड वन आउट. ऑड वन आउट आहे ते, तिथे ॲड लिहिलेलं आहे. बघा, म्हणजे गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. इथे वीड, वीडिंग करणे म्हणजे जे सुकलेलं गवत असते, म्हणजे आपल्या गार्डन मधला कचरा काढणे. आता प्रण म्हणजेच काय मुलांना? ज्या फांद्या असतात त्या कापणे. आणि पॉलिश, पॉलिश म्हणजे जे शूला आपण पॉलिश करतो ते. आणि कट म्हणजे पण कापणे. तर जे आपले चॅप्टर होतं त्याच्यात वीड, प्रण आणि कट हे काय आले होते? हे शब्द आले होते. आणि गटात कुठला शब्द बसत नाही मुलांना? पॉलिश. हे गार्डनशी रिलेटेड आहे. वीडिंग करणे, प्रण करणे आणि कटिंग करणे. आणि पॉलिश काय आहे? गटातनं ऑड वन आउट आहे. म्हणून आपण ग्रीन रंगाच्या मोदकला प्रेस करूया. बघा, आपले उत्तर बरोबर आहे. बाळाला मोदक मिळालेलं आहे. बघा, आनंदाने नाचतोय तो. बघूया आता आपला जो तिसरा प्रश्न आहे, वाचूया काय दिलेला आहे. तर काय आहे मुलांना? अवे डाऊन द डॅश, अवे डाऊन द हिल. ही जी वेअर गोज टू बोट आहे त्याच्यातली काय आहे? ही ओळ आहे. अवे डाऊन द स्ट्रीम येईल का? अवे डाऊन द रोड, अवे डाऊन द व्हॅली, अवे डाऊन द माउंटेन. तर योग्य उत्तर काय आहे मुलांना? व्हेरी गुड, अवे डाऊन द व्हॅली, अवे डाऊन द हिल. अवे डाऊन द व्हॅली म्हणजे काय? नदी ही दऱ्याखोऱ्यातून जात असते. अवे डाऊन द हिल, आणि ती म्हणजे पहाडावरून पण जाते. तर बघा, व्हॅली इथे योग्य उत्तर आहे. तर आपण ग्रीन कलरच्या मोदकला प्रेस करूया. बघा, त्या छोट्याशा मुलाला मोदक मिळालेला आहे आणि आपलं उत्तर काय आहे? अगदी बरोबर आहे. बघूया चौथा प्रश्न काय आहे. हिज आईज वेल्ड अप म्हणजे त्याचे डोळे भरून आले. अबाउट टू लाफ म्हणजे जेव्हा आपण हसतो तेव्हा डोळे भरून येतात का? अबाउट टू क्राय म्हणजे रडण्याबद्दल दिलेलं आहे का ते? अँग्री म्हणजे राग आल्यावर की स्केअर्ड भीती वाटल्यावर. तर काय येईल? आपले डोळे तेव्हाच म्हणजे येतात की अबाउट टू क्राय म्हणजे आपण रडायला येतो तेव्हा. तर उत्तर काय येईल इथे मुलांनो? हिज आईज वेल्ड अप, त्याचं काय आहे उत्तर? अबाउट टू क्राय. तर हे ब्लू रंगाने दिलेलं आहे आणि आपलं उत्तर मुलांनो काय आहे? अगदी बरोबर आहे. आता आपण नेक्स्ट प्रश्न बघूया काय दिलेला आहे. ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड, ही विंड जी पोएम आहे त्याच्यातला आहे. ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग म्हणजे तो वाऱ्याला म्हणतो की तू खूप स्ट्रॉंग आहेस. आणि काय आहेस? हॉट गरम आहे का? ओल्ड म्हणजे म्हातारा आहे का? कोल्ड आहे का? आणि टॉल तर काय आहे मुलांना आपल्या पोएम मध्ये? ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड. तर उत्तर काय आहे? तू शक्तिशाली आणि वारा कसा थंड पण असतो. म्हणून ग्रीन कलरच्या ऑप्शनला काय करूया? आपण प्रेस करूया. आपलं उत्तर बरोबर आहे. आता मुलांना आपलं जो नेक्स्ट आहे क्वेश्चन वाचा. आय सॉ यू टॉस द डॅश ऑन हाय म्हणजे मी तुला उंच उडवताना पाहिलेलं आहे. तर काय येईल? काइट्स मीन्स पतंग, बॉल म्हणजे चेंडू, बलून म्हणजे फुगा आणि बर्ड्स म्हणजेच काय?
पक्षी. तर काय आहे, आय सॉ यू टॉस द, काय येईल मुलांनो, काइट्स ऑन द हाय. तर काय येईल आपलं, काइट्स हे उत्तर आहे. आणि आपण रेड मोदकला प्रेस केलेला आहे आणि आपलं उत्तर काय आहे मुलांनो, अगदी बरोबर आहे. आता बघूया आपला 7वा प्रश्न आहे 7th नंबरचा. आर यू अ बिस्ट ऑफ डॅश अँड ट्री. म्हणजे तू जणू काही काय आहेस, एक प्राणी आहेत. कशावरचा, झाडावरचा की जंगलातला की कुठला. तर काय येईल, फॉरेस्ट म्हणजे जंगलातला, फार्म म्हणजे शेतातला, मग आहे जंगल किंवा फील्ड. तर काय आहे उत्तर मुलांनो, आपल्या पोएम मध्ये काय होतं, आर यू अ बेस्ट ऑफ फील्ड अँड ट्री. तर इथे उत्तर येईल फील्ड म्हणजेच काय, जे मोठी शेतं असतात ते. तर बघूया, हे येल्लो रंगाने दिलेलं आहे आणि आपलं उत्तर काय आहे, अगदी बरोबर आहे. आता बघूया मुलांनो, आपला 8वा प्रश्न काय आहे ते, द डॉटर ऑफ किंग मिडास. बघा, द डॉटर ऑफ किंग मिडास, जी मिडास राजाची मुलगी होती तिचं नाव काय होतं, रोज नाव होतं, रोजमेरी होतं, लिली होतं की मेरी गोल्ड होतं. काय होतं मुलांनो, तिचं नाव होतं मेरी गोल्ड. तर काय आहे, आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता बघूया आपलं जे 9th नंबरचा प्रश्न आहे, काय दिलेला आहे, फाइंड द ऑड वन आउट. परत गटात न बसणारा शब्द आहे, 3 शब्दांचे जे सिमिलर आहेत आणि एक गटात बसत नाही. तर बघा काय आहे इथे, स्विम, स्विम म्हणजे पोहणे, ब्लो म्हणजे वाहने, पास म्हणजे पण काय असं जवळून जाणे, आणि टॉस म्हणजे उंच उडवणे. तर बघा मुलांनो, हे जे ब्लो आहे, पास आणि टॉस हे जे शब्द आहेत आपल्या विंड या पोएम मध्ये आलेले आहेत. आणि स्विम हा काय आहे, इथे गटात बसत नाही, म्हणून गटात न बसणारा शब्द कुठला आहे मुलांनो, स्विम आहे. बघा आपले उत्तर बरोबर आहे. तुम्हाला पण छान मार्क्स मिळत आहेत आणि मुलाला पण काय मिळतो आहे, प्रसाद मिळते आहे. आता आपला शेवटचा प्रश्न बघा मुलांनो, काय आहे, किंग मिडास डॅश सम वॉटर ऑन द लिटिल मॅरीगोल्ड. म्हणजे किंग मिडास आहे, जो राजा आहे, काही म्हणजे पाणी शिंपडतो म्हणजे कोणावर, त्याच्या लिटिल मॅरीगोल्ड छोट्या मुलीवर. तर स्प्रिंकल्ड म्हणून त्याला, पोर्ड, पोर्ड म्हणजे ओतणे, स्प्रिंकल्ड म्हणजे असं छिडकारे, शिंपडणे, थ्रीव म्हणजे फेकणे आणि गेव म्हणजे देणे. तर काय केलं होतं त्यांनी, असं स्प्रिंकल केलं होतं. तर काय आहे उत्तर मुलांना, आपलं स्प्रिंकल्ड आहे. किंग मेडा स्प्रिंकल्ड सम वॉटर ऑन लिटिल मॅरी गोल्ड. तर आपलं उत्तर काय आहे मुलांना, बरोबर आहे. अशा प्रकारे मुलांना आपण जे 5.1 ते 5.4 पर्यंत जे लेसन होते आणि ज्या पोएम होत्या त्याद्वारे काय केलेली आहे, आपण प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह केलेली आहे. तर आता आपण मुलांना जी नेक्स्ट स्टेप आहे तिच्याकडे काय करूया, आपण वळूया. तर बघा मुलांना, आपण काय केलेलं आहे, 5.1 ते 5.4 पर्यंत जे आपल्या पोएम आणि जे चॅप्टर होत आहे ते काय केलेलं आहे, आपण त्याचं रिव्हिजन केलं आणि त्याद्वारे आता आपण काय करूया, जी टेस्ट आहे ती आपण सॉल्व्ह करूया. टेस्ट अगदी सोपी आहे. गेम आणि ॲक्टिव्हिटीमध्ये हे प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत. तर बघा, टेस्टमधलं जे पहिलं आहे ते प्रश्न वाचूया आपण. द रायमिंग वर्ड फॉर पास इन द पोएम. जो पोएममध्ये पास हा वर्ड आला होता, शब्द आलेला होता, त्याचा रायमिंग वर्ड कुठला आहे, चेस आहे, लास्ट आहे, ग्रास आहे की पॉलिश आहे. काय आहे मुलांनो, तर पासचं जे रायमिंग वर्ड आहे ते काय आहे, ग्रास आहे. बघूया आता दुसरा जो प्रश्न आहे, आय सॉ यू टॉच डॅश ऑन हाय. म्हणजे मी तुला असं उंच उडवताना पाहिलेलं आहे. काय, काइट्स, बलून, बॉल की बर्ड्स. तर काय आहे मुलांना उत्तर, काइट्स. आय सॉ यू टॉस द काइट्स ऑन हाय. बघूया तिसरा प्रश्न, आर यू अ बिस्ट ऑफ डॅश अँड ट्री. म्हणजे तू प्राणी आहेस, तू कुठला प्राणी आहेस, ट्री आणि अजून कुठला, फॉरेस्ट, जंगल, फार्म की फील्ड. तर काय आहे मुलांना, इथे उत्तर आहे फील्ड. आर यू अ बेस्ट ऑफ फील्ड अँड ट्री. बघूया मुलांना चौथा प्रश्न आहे, किंग मिडास डॅश सम वॉटर ऑन लिटिल मॅरीगोल्ड. म्हणजे किंग मिडास म्हणजे सम वॉटर म्हणजे पाणी मॅरीगोल्डवर म्हणजे कशा प्रकारे टाकतो, तो स्प्रिंकल करून टाकतो, थ्रीव करतो, पोर्ड करतो की गेव. काय येईल मुलांना, तर तो स्प्रिंकल करतो म्हणजे तिच्या अंगावर असं शिंपडतो. किंग मिडास स्प्रिंकल्ड सम वॉटर ऑन लिटिल मॅरीगोल्ड. बघूया आता पाचवा प्रश्न मुलांना, काय आहे, अवे डाऊन द डॅश अवे डाऊन द हिल. तर काय होईल, अवे डाऊन द, काय येईल, स्ट्रीम, व्हॅली, रोड की माउंटेन. काय येईल मुलांना उत्तर, अवे डाऊन द व्हॅली अँड अवे डाऊन द हिल. तर उत्तर आहे व्हॅली. बघूया, द डॉटर ऑफ किंग मिडास. मिडासच्या मुलीचं नाव काय होतं, राजा जो किंग होता काय होतं, रोज, लिली, रोजमेरी की मेरीगोल्ड. काय होतं मुलांनो, द डॉटर ऑफ किंग मिडास काय होतं, मेरीगोल्ड हे नाव होतं तिचं. सातवा प्रश्न आहे,
ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड म्हणजे तू खूप बलवान आहे आणि काय आहे हॉट कोल्ड ओल्ड की टॉल ते काय येईल मुलांना स्ट्रॉंग अँड कोल्ड उत्तर आहे इथे कोल्ड. आता बघूया 8वा प्रश्न फाइंड द ऑड वन आउट म्हणजे गटात न बसणारा शब्द तुम्हाला सांगायचा आहे. वीड पॉलिश प्रन अँड कट तर बघा वीडिंग प्रन आणि हे कट हे गार्डनिंगच्या ह्याच्यात शब्द येतात आणि इथे पॉलिश हा काय आहे ऑड आहे म्हणजे गटात बसत नाही. बघूया 9th नंबरचा प्रश्न आहे फाइंड द ऑड वन आउट परत तुम्हाला गटात न बसणारा शब्द सांगायचा आहे. बघा स्विम पास ब्लो टॉस तर बघा आपली जी पोएम होती द विंड त्याच्यात बघा पास ब्लो आणि टॉस हे शब्द आलेले होते. स्विम हा काय आहे गटात बसत नाही. मग आहे 10th नंबरचा क्वेश्चन आहे हिज आईज वेल्ड अप म्हणजे त्याचे डोळे भरून आले तर कशा संबंधी आहे हे मुलांना. अबाउट टू लाफ हसण्याविषयी आहे. अँग्री रागाविषयी आहे. अबाउट टू क्राय रडण्याविषयी आहे की स्केअर्ड की भीतीविषयी आहे. कशाविषयी आहे मुलांना अबाउट टू क्राय म्हणजे डोळे आपले तेव्हाच भरून येतात आपल्याला जेव्हा रडायला येते. तर अशा प्रकारे मुलांना आपण 10ही प्रश्न सोडवली आहेत आणि बघा हे 10ही प्रश्नांची उत्तर काय आहेत आपली अगदी करेक्ट आहेत म्हणजेच बरोबर आहेत.